या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. भाजपच्या वतीनं सामुदायिक राष्ट्रग्रंथ संविधानाचं वाचन. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर आणि अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीनं संविधान गौरव अभियान 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत सोलापूर शहरात राबवण्यात आलाय. त्या अनुषंगाने आज सामूहिक संविधानाच्या प्रास्ताविक वाचन करण्यात आलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम 26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान दिवस संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणी सुरुवात झाली. आज त्यास 75 वर्ष पूर्ण होत आहेत. संविधान विषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, संविधानात दिलेल्या हक्क अधिकाराचं नागरिकांना जाणीव करून देणं, डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेल्या अपार कष्टाचं स्मरण करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत सोलापूर शहर भाजपच्या वतीनं रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गर्ल्स हॉस्टेल येथे संविधान वाचन आणि खाऊ वाटप, दलित वस्ती संपर्क इत्यादी उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. भाजपच्या शासन काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा गौरव होतोय. आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनासंबंधी महत्त्वाच्या ठिकाणांना पंचतीर्थ घोषित करून विकास करण्याचं ठरवलंय, असं पक्षाचे सरचिटणीस तथा अभियानाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे यांनी सांगितलं. नरेंद्र काळे यांनी संविधानाच्या प्रती भावना व्यक्त करताना भारतीय संविधान भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानातील प्रस्तावना अमूल्य ठेवा आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य, शासन व्यवस्था, संविधानिक मूल्य, घटनेची उद्दिष्ट व वैशिष्ट्य याची माहिती या देशातील प्रत्येकाला झाली पाहिजे. संविधानाला सन्मान म्हणजे राष्ट्रभक्ती, असं मत शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केलं. यावेळी भारतीय जनता पार्टी शहर सोलापूरचे अध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस तथा अभियान संयोजक प्राध्यापक नारायण बनसोडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मारेप्पा कप्पली, राजा माने, विशाल गायकवाड, रोहिणी तडवळकर, वंदना गायकवाड, राजश्री चव्हाण, समाधान आवळे, महेश बनसोडे, गौतम कसबे, आनंद गोडलल्लू, राजकुमार निकंबे, बाबा करगुळे, देवेंद्र भंडारी, सिद्धराम आटेलेरू, शिरीष गायकवाड, संतोष कदम, गिरीश बत्तुल, गजानन कुलकर्णी, सुरेश मोडे, अनिल कंदलगी, श्रीनिवास पुरुड तसेच माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा सामाजिक आर्थिक व विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. उद्या 26 जानेवारी 2025 संविधानाची अंमलबजावणी होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. या 75 वर्षात आपल्या देशाचं संविधान 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी दिलं आणि ते 26 जानेवारीपासून अंमलात आलं. एक असं संविधान तयार करून दिलं, एक राज्यघटना अशी तयार करून दिली की या देशात वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळ्या जातीत, वेगवेगळे धर्म आहेत, पण या सगळ्याला एकत्रितपणे एकाच पुस्तकात जर कुठल्या ठेवलं असेल तर ते संविधानात आणि त्याच्याबद्दलचे कायदे असतील, त्याच्याबद्दलच्या घटनेतल्या ज्या तरतुदी असतील, याच्यामुळे आज जो आपला देश शांततेत राहतोय
पुन्हा गोविंदाने राहतो याचं फक्त श्रेय संविधानाला जातं. आणि जे बाबासाहेबांनी कष्ट घेऊन आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानामुळे हा देश चालतो, त्या संविधानाबद्दलची जागरूकता लोकांमध्ये व्हावं आणि हे संविधान असंच राहावं. या संविधानाच्या बाबतीत वेगवेगळे अपप्रचार केले जातात, की अपप्रचार होऊ नयेत यासाठी भारतीय जनता पार्टीने हे 75वं वर्ष साजरं करत असताना विविध कार्यक्रम या संदर्भात साजरे केले. या सगळ्या याचे संयोजन समितीचे संयोजक आमचे प्राध्यापक नारायण बनसोडे सर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वेगवेगळे कार्यक्रम साजरे झाले. आणि संविधान ही देशाला चालवणारी एक घटना आहे आणि ही घटना अशीच अविरतपणे या विचाराने आपण, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिले त्या विचाराने आपण येणाऱ्या पिढीतही चालू राहावं म्हणून हे संविधानाच्या माध्यमातून या 75व्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून एक जागृती करून लोक या संविधानाच्या याच्यावर बळकटपणे याला अजून बळकटी यावी आणि येणाऱ्या पिढीला हा एक वारसा मिळावा आणि त्या पद्धतीने त्यांनी चालावं यासाठी हे कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आणि आज त्याचा 25 जानेवारीला आज त्याचा सांगता समारंभ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संविधानाचं वाचन, सामूहिक वाचन आम्ही सगळ्यांनी केलं आणि पूर्ण देशभरात हे कार्यक्रम चालू आहेत. आणि शेवटी संविधान काय आहे तर संविधानाबद्दलची जी जागरूकता आहे ती जागरूकता अजून जागृती व्हावी यासाठी आपणही या सगळ्याच्या सहभागी व्हावं. संविधानाचं वाचन वेगवेगळ्या ठिकाणी व्हावं आणि संविधानाबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी हे सगळे कार्यक्रम आयोजित करतात. उद्या 26 जानेवारी उद्याच्या दिवशी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि भारत सरकार यांच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये संविधान गौरव अभियान हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाविषयी भारतीय जनतेमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी एक मोठा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. या भारतीय संविधानानं आपल्या देशातील संबंध नागरिकास, महिलास कोणकोणते अधिकार दिले, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर या संविधानानं या भारत देशातील रावापासून रंकापर्यंत असणाऱ्या सगळ्याच जनतेला एका समान पातळीवर आणण्याचं काम या संविधानानं केलेलं आहे. या संविधानानं मानवाला आवश्यक असणारे जे मूलभूत हक्क आणि अधिकार या संविधानानं देऊ केले आहेत. त्यामुळे निश्चितच या भारत देशामध्ये एक समानता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असं आहे की आपल्या देशामध्ये प्रचंड जाती आहेत, अनेक धर्म आहेत. असं असताना सुद्धा या देशाला संघटित एकत्र ठेवण्याचं काम या भारतीय संविधानामुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे. आपल्या शेजारील राष्ट्राकडे जर आपण नजर मारली, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, हे देश आपल्याबरोबरच स्वातंत्र्य झाले, परंतु ह्या देशामध्ये आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात बंडाळी चालू आहेत. परंतु आपला देश एवढ्या जाती धर्म असून सुद्धा आज या ठिकाणी संघटितपणे एकत्र टिकलेला आहे. याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारताचे संविधान, अतिशय महान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं. देशातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आणि अतिशय लवचिक असणारी राज्यघटना या देशाला देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर आंबेडकरांविषयी भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये जर आपण बघितलं गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा गौरव करण्याचं काम या ठिकाणी केलं. याच काँग्रेसनं जर या देशावर 70-75 वर्षाच्या 60 वर्षाच्या सत्तेमध्ये जर आपण बघितलं तर बाबासाहेबांची अनेक वेळा उपासना केली, इतकेच नव्हे तर अनेक वेळेला अवहेलना केली. परंतु भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकर आणि त्यांनी दिलेलं संविधान या दोघांना सुद्धा या ठिकाणी अतिशय सन्मान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच 75वा या ठिकाणी संविधानाचा या ठिकाणी आपण वर्धापन दिन साजरा करीत असताना निश्चितच या ठिकाणी आम्हाला सगळ्याला भारतीय म्हणून आम्हाला सगळ्याला गर्व वाटतो. त्यामुळे निश्चितच हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये यशस्वी व्हावा अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार,
पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.